श्री स्वामी समर्थ. वर्षभर आपण आपल्या घरामध्ये दिवा लावतो, पण दीप अमावस्येच्या दिवशी याच दिव्यांना विशेष महत्त्व दिले जाते. यावर्षी दीप अमावस्या बुधवार 12 ऑगस्ट 2026 रोजी आहे आणि या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांचे पूजन करण्याची सुंदर परंपरा आहे. पण अनेकांच्या मनात प्रश्न असतो की दिव्यांची पूजा नेमकी कशी करायची आणि पूजा कोणत्या वेळी करायची. दिवे घरात कुठे आणि कोणत्या दिशेला ठेवायचे, त्याचबरोबर दिवे हे किती लावायचे आणि दीप अमावस्येला कोणते नियम पाळायचे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम तर दिव्याचे पूजन कसे करायचे. मंडळी, दीप अमावस्येच्या दिवशी सर्वप्रथम घरातील दिवे स्वच्छ करून घ्या. तुमच्या घरात समई, पंथी, निरंजन किंवा इतर जे दिवे पूजेसाठी वापरले जातात ते व्यवस्थित स्वच्छ करा आणि त्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून घ्या. पूजेसाठी एक पाट किंवा चौरंग घ्या आणि त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरा. त्याभोवती सुंदर रांगोळी काढून आता स्वच्छ केलेले दिवे त्या पाटावर व्यवस्थित मांडा. परंपरेनुसार काही घरामध्ये दिव्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण केली जातात. दीपपूजनाच्या पारंपरिक पद्धतीमध्ये दिवे स्वच्छ करून पाटावर ठेवणे, फुलांनी सजावट करणे आणि दिवे प्रज्वलित करून पूजा करणे सांगितले जाते. यानंतर प्रत्येक दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करा आणि फुले वाहा. हे दीपदेवा आमच्या घरातील अंधार दूर होऊन सुख, शांती, समाधान आणि समृद्धीचा प्रकाश कायम राहू दे. तुम्ही तुमच्या इष्टदेवताचे नामस्मरणही करू शकता आणि ज्यांच्या घरी श्री स्वामी समर्थांची भक्ती केली जाते त्यांनी प्रेमाने श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करावे. पूजा करताना मोठा विधी केलाच पाहिजे असे काही नाही, परंतु आपल्या घराची परंपरा, श्रद्धा आणि उपलब्ध साधनांनुसार साधेपणाने पूजा केली तरी देखील भक्तीची भावना अधिक महत्वाची असते. दीप अमावस्येला शुभ पूजा वेळ कोणती आहे, तर आता सर्वात जास्त विचारला जाणारा हाच प्रश्न आहे. दीप अमावस्येची पूजा नेमकी किती वाजता करायची. तर मंडळी, 12 ऑगस्ट 2026 रोजी अमावस्या तिथी पहाटे 1:52 पासून रात्री 11:06 पर्यंत आहे. दीपपूजनासाठी मात्र तुमच्या स्थानिक पंचांगणातील पूजा वेळ पाहणे सर्वात योग्य ठरू शकते. साधारणपणे दीप अमावस्येची परंपरागत पूजा संध्याकाळी दिवे प्रज्वलित करून केली जाते, म्हणून त्या दिवशी संध्याकाळी घरातील कामे आटपून देवघर आणि पूजेची जागा स्वच्छ करा. संध्याकाळची पूजा करताना सर्वप्रथम देवाला नमस्कार करा आणि त्यानंतर दिव्यांना हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करून दिवे लावा. सर्वात महत्वाचं म्हणजे एखादी ठराविक वेळच पाळली नाही तरी पूजा निष्फळ होते असे समजून घेण्याची काही गरज नाही. दीप अमावस्येला कोणते नियम पाळावेत, तर शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे दीप अमावस्येला कोणते नियम पाळावे. पहिला नियम तर घर आणि देवघर स्वच्छ ठेवा. त्याचबरोबर दिव्याची पूजा असल्यामुळे पूजेची जागा स्वच्छ ठेवण्याला विशेष महत्त्व दिले जाते आणि दिवे स्वच्छ करूनच पूजेला वापरा. जुने, तेल किंवा काजळी साचलेले असलेले दिवे आधी स्वच्छ करून घ्या. दिवा लावताना मन शांत ठेवा. पूजा करताना शक्यतो भांडण, राग, चिडचिड बाजूला ठेवून शांत मनाने देवाचे नामस्मरण करा. आपल्या परंपरेनुसार नैवेद्य दाखवा. दीप अमावस्येला गोड दिवे करण्याची देखील परंपरा आहे. गव्हाचे पीठ, गूळ इत्यादी पासून तयार केलेले दिवे नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. तुमची जी परंपरा असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता दिवे किती लावायचे, तर अनेक जण विचारतात दीप अमावस्येला नेमके दिवे किती लावायचे. यासाठी प्रत्येक कुटुंबात एकच संख्या असते असे नाही. तुमच्या घरातील परंपरेनुसार दिवे लावा. घरात जितके पूजेचे दिवे आहेत ते स्वच्छ करून त्याचे पूजन करू शकता. संख्या ही कमी जास्त झाली म्हणून पूजा काही कमी होत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दिव्यांची स्वच्छता, योग्य पूजन, श्रद्धा आणि मनापासून केलेला भक्तिभाव. त्यामुळे मनापासून आणि श्रद्धेने पूजा करा. पूजा कोणत्या क्रमाने करायची चला पाहूया एकदा थोडक्यात. तर पहिलं म्हणजे घर आणि देवघर स्वच्छ करा. नंतर सर्व दिवे स्वच्छ करा आणि पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरा. दिवे व्यवस्थित मांडा. हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करा आणि तेल किंवा तुपाच्या वाती लावा. संध्याकाळी आपल्या स्थानिक पंचांगानुसार योग्य वेळी दिवे प्रज्वलित करा. आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करा. त्याचबरोबर नैवेद्य दाखवा.
आणि घरातील सर्वांच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करा. त्याचबरोबर दिवे पेटवल्यानंतर स्वतःच्या सुरक्षतेची काळजी घ्या. मंडळी, दीप अमावस्या म्हणजे केवळ दिवे लावण्याचा सण नाही, हा दिवस आपल्याला एक सुंदर संदेश देतो. अंधार कितीही असला तरी प्रकाशाची एक छोटी ज्योत त्याला दूर करू शकते. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातही कितीही अडचणी असल्या तरी आपण आशा सोडू नये. दीप अमावस्येच्या दिवशी दिवा लावताना आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करण्याचा आणि चांगले विचार वाढवण्याचा संकल्प नक्की करूया आणि देवाच्या चरणी एकच प्रार्थना करूया, आमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि प्रेम राहू दे. प्रत्येकाच्या आयुष्यात ज्ञानाचा आणि सकारात्मकतेचा प्रकाश राहू दे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.